दादा कोंडके यांचा हटके अभिनय आणि त्यांचा खास शैलीतल्या विनोदी डायलॉगची मेजवानी आता लवकरच तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. कारण 15 वर्षांपासून दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या राईट्स संदर्भात सुरू असलेला खटला पुणे सत्र न्यायालयाने अखेर निकाली काढलाय. दादा कोंडके यांच्या 17 चित्रपटांचे राईट्स त्यांच्या भाचेसून माणिक मोरे यांना बहाल करण्यात आले आहेत. नुपूर कंपनीने दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या पायरेटेड सीडी आणि डीव्हीडींची विक्री केल्याचा आरोप करत माणिक मोरे यांनी खटला दाखल केलेला होता. या खटल्याचा निकाल माणिक मोरेंच्या बाजूने लागल्यामुळे चित्रपटाचे हक्क टेलिव्हिजन चॅनल्सना आता मिळू शकतात. आणि दादा कोंडके यांच्या कोणत्या चित्रपटांचे राईट्स माणिक मोरे यांना मिळालेले आहेत आपण बघूया. पांडू हवालदार लोकप्रिय असा चित्रपट ज्याच्यामध्ये अशोक सराफ यांनी देखील भूमिका केली होती. सोंगाड्या हा देखील एक सुपरहिट चित्रपट आहे. आली अंगावर, त्यासोबतच वाजवू का आणि बोट लावीन तिथे गुदगुल्या. हिंदी चित्रपटांचा विचार केला तर खोल दे मेरी जुबान, आगे की सोच, तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, हे सगळे चित्रपट ज्यांचे राईट्स आता मिळालेले आहेत. दरम्यान तब्बल 15 वर्षांनंतर दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या हक्कासाठी सुरू असलेली कायद्याची लढाई जिंकल्यावर माणिक मोरे यांनी काय भावना व्यक्त केल्यात बघूया. दादांचे पिक्चर्स आहेत ते खूप फेमस आहेत, म्हणजे लोकांना फार लोकप्रिय आहेत आणि थिएटर्सला तर आम्ही सरसकट लावतोच. पण ह्यांच्यामध्ये म्हणजे काही संधी साधू पायरेट्स जे आहेत त्यांनी ह्याचा फायदा घेतला त्यांच्या लोकप्रियतेचा आणि थिएटरमध्ये कॅमेरा लावून त्याचे प्रिंट्स वगैरे काढून असे सीडीज वगैरे काढून ते हे केले, डिस्ट्रीब्यूट केले. त्यातून त्यांनी कमाई म्हणजे केली. म्हणजे आमचे एक्सप्लॉटेशन त्याला आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि म्हणजे मी ॲज अ डिस्ट्रीब्युटर मलाच नाही पण बाकी डिस्ट्रीब्युटर्सना पण म्हणजे ही समस्या भेडसावते. कारण पायरसीचा धंदा इतका आजकाल म्हणजे भोकाळलेला आहे की तुम्ही कुठले सीडीज म्हणू नका, यूट्यूब म्हणू नका, कुठेही म्हणजे असं सरसकट लोकांना ह्या गोष्टी दिसतात. तर ह्यामुळे खरंच म्हणजे त्या फिल्मवरती खूप अन्याय होतो. आणि त्या आमच्यासारख्या संस्था ज्या आहेत ज्या एवढ्या म्हणजे 25-30 वर्षापासूनच्या ज्या फिल्म्स जतन करतात आणि त्या दाखवतात लोकांसमोर, ती कलाकृती आणतो आम्ही, तर त्यांना तो त्रास होतो त्याचा फार. ॲक्च्युली आमच्याकडे 17 फिल्म्स आहेत, त्यातल्या जवळजवळ आम्ही एक करून ते लोक लावत गेले. तशा आम्ही हे केले. म्हणजे आम्हाला लक्षात आलं की 7 फिल्म्स त्यांनी ऑलरेडी चोरून स्क्रीन करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आम्ही तो खटला दाखल केला आणि खटला म्हणजे न्यायालयात आपण एकदा गेलं की मग थोडा वेळ लागतोच, विलंब लागतोच आणि त्या पिरियडमध्ये मग अतोनात नुकसान होतं. तर जरा न्याय प्रक्रिया जरा अशा केसेसमध्ये लवकर झाली तर जास्त बरं होईल. किती वर्ष लागली? आम्हाला 15 वर्ष लागली. शेवटी आज न्याय मिळाला 15 वर्षानंतर. तेव्हा दादांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र एकूणातच दादा कोंडके यांचं जीवन जर आपण बघितलं तर हयात असताना देखील आणि मृत्यूनंतर देखील वादांनी काही दादांचा पिच्छा सोडला नाही. आणि या दादा कोंडके यांच्या जीवनावर एकूणातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारं एक पुस्तक आलेलं होतं, एकटा जीव, आत्मचरित्र होतं दादांचं. आणि ते लिहिलं होतं अनिता पाध्ये यांनी. स्वतः अनिता पाध्ये आता आपल्यासोबत आहेत, ज्यांनी दादांच्या या व्यक्तिमत्वाचा अतिशय बारकाईने अभ्यास केलाय. त्यांच्या आयुष्यातले ठळक प्रसंग त्यांनी या चित्रपटामध्ये किंवा पुस्तकामध्ये अधोरेखित केले. ते आपल्यासोबत आहेत. अनिता ताई, स्वागत आहे तुमचं. मी तुम्हाला बाकीचे वाद आणि अन्य काही गोष्टी याच्याबद्दल तर विचारणारच आहे. मात्र आत्ता जो निर्णय आलेला आहे दादांच्या चाहत्यांसाठी खरोखर आनंदाची बातमी आहे. पण या कॉन्ट्रोव्हर्सीकडे तुम्ही कसं बघताय? नमस्कार अश्विन. मी आत्ता जी ही बातमी मी आज वाचली आणि आता तुमच्या चॅनलवर मी बघतेय, तर मी अभिनंदन मी माणिकताईंचं करेन. आणि मला सुद्धा या गोष्टीचा आनंद झालेला आहे की या केस म्हणजे त्या केस जिंकल्यामुळे आज हे चित्रपट त्यांच्या दादांच्या चाहत्यांना उद्या बघायला मिळतील, टीव्हीवरती म्हणा किंवा अन्य कुठल्या साधनेमधून. आणि जितकं मला त्यांच्या पर्सनल लढाईमध्ये जे त्यांचं घरगुती जे काही वाद होते त्याच्यामध्ये पडायचं नाही, परंतु मला इतकं माहिती आणि ज्याचा उल्लेख मी माझ्या पुस्तकामध्येही केलेला आहे की दादांचे जेव्हा विजय कोंडकेंशी वादविवाद झाले दादा हयात असताना, तेव्हा त्यांनी सगळे जे आपल्या चित्रपटाचं जे काही काम होतं ते सगळं माणिकताईंच्या हवाले केलं होतं. आणि दादांचं जे पुण्याचं ऑफिस आहे ते माणिकताई अनेक वर्ष सांभाळत आहेत आणि त्या तिकडनं सगळं ऑपरेट करत होत्या. त्याच्यामुळे त्यांना हे राईट्स मिळाले याच्याबद्दल मला आनंद वाटतो आणि त्यांचं अभिनंदन आहे. पण अनिता ताई, एकूणातच दादा कोंडके यांचं व्यक्तिमत्व, खास करून सेन्सॉर आणि दादा कोंडके यांचं जे नातं आपण बघितलेलं होतं, तर ते तुम्ही कसं बघता? त्या नात्याकडे कसे गाजले ते वाद, दादा कोंडके आणि सेन्सॉर?
दादा कोंडके आणि सेन्सॉर म्हणजे ही सुरुवात ऍक्च्युली झाली होती ती सेन्सॉर मधनं म्हणजे सेन्सॉर कडून झाली होती, जी सुरुवात दादाने केली नव्हती. की दादानी जेव्हा पहिल्यांदा सोंगाड्या जेव्हा आला तेव्हा तो चित्रपट खऱ्या अर्थाने भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केला होता आणि त्याच्यामध्ये असं ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नव्हतं. परंतु त्या चित्रपटातली एक हिरोईन अंघोळ करताना गाणं म्हणते आणि त्याच्यावरती सेन्सॉरनी कात्रीमध्ये ते चित्रपट पकडलं होतं की हे द्विअर्थी आहे गाणं म्हणून आणि तिचा उद्देश हा म्हणण्याचा त्या गाण्याच्या ज्या ओळी आहेत त्याच्यामध्ये वेगळा आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली होती. आणि त्याच्यामुळे काय झालं की पुढच्या वेळेला पण असं झालं की जेव्हा दादा स्वतः लेखन करायला लागले, गाणी लिहायला लागले किंवा संवाद लेखन त्यांनी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं सेन्सॉरमध्ये कायम भांडण चालू राहिलं. आणि त्यावेळेला खरं ना सेन्सॉरमध्ये खूप चांगली माणसं होती. म्हणजे दादानीच हे मला सांगितलेलं आहे की शांताबाई शेळके होत्या किंवा वंदना विटणकर होत्या कवयित्री आणि त्यांचं जे वादिवाद व्हायचे ना ते खूप असे म्हणजे खेळीमेळीने व्हायचे आणि त्याच्यामध्ये प्रगल्भता होती. आणि दादानं त्यांना समजा म्हणजे मी एक उदाहरण देते, मला माहिती नाही मी हे चॅनलवर सांगू की नको, परंतु दादा असं म्हणायचे की मराठी मध्ये जेवढी क्रियापदं आहेत मारणे, घालणे, टाकणे ती सगळी द्विअर्थी आहेत. असं जर का ते सुद्धा म्हणजे त्याचा पण एक द्विअर्थी येऊ शकतो त्याचा अर्थ. आणि त्यांच्यामध्ये असं ते असायचं की दादा असं म्हणायचे समोरच्या सेन्सॉरनी सुद्धा सांगितलं या सगळी मंडळींनी की अमका शब्द तुम्ही काढून टाका, तर दादा म्हणायचे की तुम्ही तुम्ही ना त्याचा पर्यायी शब्द द्या. तर पर्यायी शब्द काही नव्हता. म्हणजे एका ह्याच्यामध्ये सांगते की ह्योच नवरा पाहिजेचा मी एक किस्सा सांगते की त्या चित्रपटामध्ये आहे की त्यातली हिरोईन आहे जयश्री टी, त्या भांडी घासत असतात आणि दादा येतात तिकडे आणि ते विचारतात हिरो की अरे काय आता भांडी घासतेस का, मग कोणाकोणाची घासलीस, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो. तर त्या घासली या याच्यावरती त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं सेन्सॉरने की घासली हा द्विअर्थी तुम्ही हे वाक्य आहे की कोणाकोणाची घासलीस म्हणून. तर दादा म्हणाले की तुम्ही मला त्याला घासणीला पर्यायी शब्द द्या की, तर वंदना विटणकर म्हणाल्या की तुम्ही विसळणे हा शब्द वापरा की विसळली म्हणून. तर दादा म्हणाले ती घासण्यानंतरची क्रिया आहे विसळणं. तुम्ही जर का तुमच्या घरच्या बाईला सांगितलं कामवाल्या की भांडी विसळून ठेव तर ती घासणार नाही, ती फक्त विसळून ठेवेल, तर तुम्ही मला पर्यायी शब्द द्या. तर त्यानं खूप म्हणजे त्यांनी पण अनेक प्रयत्न केले, शेवटी काही ते त्यांना मिळालं नाही तो शब्द. आणि मग तो असं झालं ना की त्यांनी तो शब्द शेवटी सांगितलं बरं ठीक आहे तुम्ही हाच शब्द वापरा म्हणून. आणि दादांना शब्दकोश घेऊन बसायचे आणि दादा म्हणजे त्यांनी समजा सांगितलं ना की हा पर्यायी शब्द याला आपण मी बघतो की दादा सांगायचे बघा 85 पानावरती मारणे हा शब्द आहे, त्याला काही पर्यायी शब्द पुढे दिलेला नाहीये, तो तुम्ही बघा. आता अशी त्यांचं ना खेळीमाळीचं वातावरण असायचं. आणि दादांना एक होतं की त्यांचं समजा कधी सेन्सॉरमध्ये अडकलं नाही पिक्चर, कारण त्यावेळेला काय व्हायचं एवढी आजच्यासारखी जी माध्यम प्रभावी नव्हती मीडिया आणि हे, तर त्याच्यामुळे पेपरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये चर्चा व्हायची किंवा काही, तर दादांना समजा ती म्हणजे त्याच्यातनं पब्लिसिटी मिळायची पिक्चर रिलीज व्हायच्या आधी चित्रपटाला. आणि मग ते समजा सेन्सॉर मध्ये अडकलं नाही ना तर दादा प्रयत्न करायचे की ते कसं अडकेल, आणि कसं अडकेल हा प्रयत्न व्हायचा. आणि मग म्हणायचे की अरे नाही तर मग हे पिक्चर थंड जाईल कदाचित माझं. मी त्यांची अशी नेहमी ते चालायचं सेन्सॉर आणि आणि त्यात आणखी एक मुद्दा, कुठलाही वाद झाला की दादा त्याला नेमकं सामोरं कसं जायचं, तो वाद हँडल करण्याचं त्यांचं जे कौशल्य होतं त्याच्याबद्दल काय सांगाल? दादा ना अत्यंत शांत पद्धतीने हे व्हायचे, हँडल करायचे हे. हॅलो, अगदी अत्यंत शांतपणे ते हँडल करत असत कुठलाही हे. आणि कधी त्यांनी कोणाशी वादिवाद केले नाहीत. समजा कोणी त्यांच्यावर टीका केली किंवा काही, ते म्हणायचे बरं ठीक आहे त्याला वाटलं ना तर मग त्यांनी लिहिलं किंवा त्यांनी बोललं असं ते म्हणायचे. पण ते असे कधी वादिवाद करायला कुणाकडे गेले नाहीत किंवा ते म्हणजे शांत पद्धतीने ते घ्यायचे. जे चरित्रात्मक पुस्तक ज्याचा आपण उल्लेख केला एकटा जीव, तर ते लिहिताना तुम्हाला दिसलेले दादा किंवा तुम्ही एकूणात त्या शब्दामध्ये तुम्ही जे दादा आणलेले आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
दादांचे ऍक्च्युअली माझी ओळख जी होती ती 86 पासून होती, जेव्हा मी जर्नलिझम सुरू केलं होतं तेव्हापासूनची. पण फारसा माझा परिचय नव्हता. आणि जेव्हा मी त्यांना आत्मचरित्राबद्दल विचारलं तर तेव्हा ते मला म्हणाले, ठीक आहे तुम्ही लिहिणार असाल का, माझं लेखन त्यांना आवडत असेल, माझे काही लेख वगैरे. तर ते म्हणाले तुम्ही करत असाल तर मी नक्की तुम्हाला हे पुस्तक करायला देतो. आणि त्यांनी आम्ही पुस्तक सुरू केलं. पण मला सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं की दादांना खूप काहीतरी राखून बोलतायत किंवा काही, आणि तो खरं दादांचा स्वभाव नाही किंवा ती प्रतिभा नव्हती याच्यामध्ये. तर त्यामुळे मी त्यांना शेवटी 15-20 दिवसांनी सांगितलं की मला असं वाटतं दादा की तुम्ही काहीतरी राखून बोलतायत, तर मला ना नेहमी सारखं गुडी गुडी आत्मचरित्र करायचं नाहीये, तुम्ही मनापासून सगळं सांगणार असाल तर आपण करूया. आणि मी म्हटलं त्यांना की तुम्ही 2 दिवस वेळ घ्या आणि विचार करा, तुम्ही नाही म्हणालात तरी चालेल. आणि मग आम्ही ते 2 दिवसांनी मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले ठीक आहे मी बोलतो तुमच्याशी. आणि त्यानंतर त्यांनी जी काही बोलायला सुरुवात केली ना, तर ती म्हणजे माझ्याकडे आज त्यांच्या जवळजवळ 80 कॅसेट्स आहेत दादांच्या रेकॉर्डेड, की दादा जे जे काही या पुस्तकासाठी बोललेले आहेत ते. आणि दादांचं जे जेवढं बोललंय ना त्याचं अर्धच ते पुस्तकामध्ये आलेलं आहे खऱ्या अर्थाने, अर्ध मी लिहिलं नाही. आणि दादांबद्दल मी एक मुद्दा म्हणून सांगेन त्यांच्या चाहत्यांसाठी, की दादांची जी प्रतिमा होती समाजामध्ये की द्विअर्थी संवाद आणि म्हणजे काय थोडंसं बिलो द बेल्ट कधी कधी ते त्यांची हे असायचे डायलॉग्स, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये दादा अत्यंत म्हणजे सजशील असा माणूस होते. आणि ते लाईफ फिलॉसॉफी किंवा आध्यात्मिक गोष्टीवर इतकं सुंदर बोलायचे ना. आणि कधी मला इतके वर्षामध्ये किंवा जे 11 महिने मी त्यांच्यावर काम करत होते पुस्तकाचं, तर मला कधीही असा अनुभवला नाही की ते काहीतरी मुद्दामून द्विअर्थी बोलले आहेत किंवा काही. तर अत्यंत फारच म्हणजे, आणि दादा वॉज अ इनोसंट पर्सन, म्हणजे ते लहान मुलासारखे होते. निरागसपणा त्यांच्याकडे होता. आणखी एक मुद्दा ज्याचा आता टेलिकास्ट राईट्सचा जो निर्णय आलेला आहे, तर एकूणातच मृत्यूनंतर देखील दादा कोंडकेंचा वादाने पिच्छा सोडला नाही, असं का झालं नेमकं? मग प्रॉपर्टीचा विषय असेल किंवा आता टेलिकास्ट राईट्सचा जो निर्णय आलेला आहे तो असेल, असं का घडलं होतं की मृत्यूनंतरही वाद त्यांच्या मागेच राहिले काय? मागे राहील म्हणजे मला असं वाटतं दादा जे आहेत ना, दादा अजूनही लोकांमध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रिय आहेत. आणि मी एक मला ते जिवंत असताना जेव्हा एकदा काहीतरी असंच बोलणं झालं होतं, त्यावेळेला मी दादांना म्हटलं की दादा माझ्याबद्दल ना असं कधी कधी लोक काही बोलतात किंवा काही, तर मला ना कधी कधी असं हे वाटतं, वाईट वाटतं. तर ते मला म्हणाले मी तुम्हाला ना एक मंत्र देतो, तो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा की ज्या झाडाला फळं लागतात ना तिथेच लोक दगड मारतात. म्हणजे ज्या झाडाला फुलं येत नाहीत किंवा फळं येत नाहीत तिथे लोक दगड मारायला जाणार नाहीत. आणि मला असं वाटतं नंतर सुद्धा ज्या त्यांच्या हयातीनंतर सुद्धा ज्या ज्या लोकांनी काही कॉन्ट्रोवर्सीज करण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्यातून कुठेतरी दादांचं नाव आणि हे सगळं कॅश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंय. जाता जाता आणखी एक जो प्रश्न आता आपण वादाबद्दल बोललो त्याच आता एक पॉझिटिव्ह साईड त्याची, ती म्हणजे पुस्तकाच्या तुमच्या 10 आवृत्त्या आतापर्यंत आलेल्या आहेत. आजही दादांची लोकप्रियता कायम आहे, किंवा ती दिवसेंदिवस आणखी वाढतानाच आपल्याला दिसते, याच हे सूचक आहे. 10 आवृत्त्या आल्यात पुस्तकाच्या. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हॅलो, माझा आवाज येतोय? हा बोला, आता मध्ये गेला होता. एक शेवटचा प्रश्न जाता जाता विचारतो. आज पॉझिटिव्ह साईडने की 10 आवृत्त्या आपल्या पुस्तकाच्या आलेल्या आहेत, आजही दादांची लोकप्रियता तितकीच कायम राहिली आहे, किंवा ती वाढताना दिसते आपल्याला? हो, नक्कीच आहे. आणि मला म्हणजे खूप आनंद होतो की दादांचं जे जसं त्यांचं ते हयात असताना त्यांची लोकप्रियता होती तशी आज ते गेल्यानंतर 17-18 वर्षांनंतरही ते कायम राहिलेली आहे, किंवा वाढलेली आहे. आणि दादांचं म्हणजे ज्या लोकांना दादा माहिती नव्हते तेही या पुस्तकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे ती वाढत गेलेली. आणि याचं संपूर्ण क्रेडिट मी दादांना देते. नाहीतर असं होतं बऱ्याचदा की एखादी व्यक्ती गेली म्हणजे नामवाली, तर ती त्याच्यानंतर त्याचं फार तर 5-6 वर्षांनंतर त्याचं नाव विसरलं जातं. परंतु आज दादांचं आजही दादा जिवंत आहेत. बरोबर, खरंय. आणि जसं तुम्ही सांगताय आता की या चित्रपटांच्या निमित्ताने पुन्हा एकदा म्हणजे टेलिकास्ट राईट्सचा प्रश्न आता मार्गी निघाल्यामुळे दादांच्या चाहत्यांना त्यांच्या चित्रपटांचा, त्यांच्या अभिनयाचा, त्यांच्या अफलातून टायमिंगचा आनंद पुन्हा एकदा घेता येईल.
आणि ताई खूप खूप धन्यवाद आमच्याशी या सविस्तरपणे तुम्ही बोललात, मनमोकळेपणाने बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा दादांच्या चाहत्यांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे, कारण आता त्यांचे चित्रपट तुम्हाला बघायला मिळू शकतात.